पुढचा एक छोटासा टॉपिक आहे दॅट इज द सिंपल पेंडुलम. Okay, simple pendulum. Now what is this simple pendulum is? Ideally we define the simple pendulum like this. We have a heavy point mass ओके. इथे आयडियल सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामुळे आयडियल सिंपल पेंडुलम डिफाइन करताना कसं डिफाइन करतो बघा. अँड आयडियल सिंपल पेंडुलम इज द वन वेअर अ हेवी पॉइंट मास, म्हणजे एकतर तो मास हेवी पाहिजे आणि तो पॉइंट पाहिजे, म्हणजे लहान पाहिजे, अगदी लहान. जेवढा लहान तेवढा तो चांगला, तेवढा तो आयडियल. अ हेवी पॉइंट मास सस्पेंडेड बाय अ massless, inextensible and twistless string. ओके. एक हेवी प्रचंड वजनाचा पॉइंट मास कशाने सस्पेंड केलेला आहे? बाय अ मासलेस, म्हणजे अगदी नगण्य, ज्याला काहीच मास नाही, काहीच वेट नाही. इनएक्सटेन्सिबल, बिलकुल त्याची लेंथ वाढता कामा नये, त्याच्यात कुठलेही ट्विस्ट नाही, अशा स्ट्रिंगने आपण सस्पेंड करायचं. आणि ते कोणाला सस्पेंड करायचे? टू अ रिजिड सपोर्ट. ओके, टू अ रिजिड सपोर्ट म्हणजे एक अगदी छोटा पॉइंट मास, इट इज अ हेवी पॉइंट मास. It is suspended by a very thin, massless, inextensible, twistless string to a rigid support. Okay, हा आहे आपला तो पॉइंट मास जो सस्पेंड करतोय आपण एका स्ट्रिंगने, आणि ते कोणाला? एका सपोर्टला. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येकाच्या बघा. हे डेफिनेशन मध्ये हे सगळे टर्म्स यायला पाहिजे. आयडियल सिंपल पेंडुलम, डिफाइंड सिंपल पेंडुलम म्हटलं की ते हे. व्हॉट इज आयडियल सिंपल पेंडुलम? इट इज अ हेवी पॉइंट मास सस्पेंडेड बाय अ मासलेस, इनएक्सटेन्सिबल, ट्विस्टलेस स्ट्रिंग टू अ रिजिड सपोर्ट. आता रिजिड सपोर्ट सुद्धा कुठली नसते, कारण कुठल्याही सपोर्टला जर तुम्ही हेवी मास जर सस्पेंड केला तर तो सपोर्ट काही ना काही बेंड होतोच, म्हणजे तो रिजिड नसतो. त्यामुळे आयडियल पेंडुलम मधल्या, आयडियल सिंपल पेंडुलम मधल्या या सगळ्या कंडिशन्स कधीच सॅटिस्फाय होत नाही. मग आपण प्रॅक्टिकली आपण जे पेंडुलम घेतो त्या पेंडुलम मध्ये असतं काय, तर आपण थोडंसं आयडियल कडे जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्यासाठी आपण काय करतो? वी टेक अ स्मॉल बॉल. ओके, पेंडुलम मध्ये, आपल्या प्रॅक्टिकल पेंडुलम मध्ये हा जो छोटा स्फियर आहे, ओके, मेटल स्फियर. This metal sphere, small sphere, it is suspended by a thin and very light string to a fixed support. एका फिक्स सपोर्टला आपण हे सस्पेंड करत असतो. याच्यामध्ये आता हा हेवी पॉइंट मास आहे का? तर नाही. त्याच्याऐवजी आपण छोटासा बऱ्यापैकी हेवी असा एक छोटा स्फियर घेतो आपण. हा मासलेस किंवा ट्विस्टलेस वगैरे स्ट्रिंग आहे का? तर नाही, पण बऱ्यापैकी थिन आणि अगदी बारीक स्ट्रिंग आपण घेत असतो. इथे तुम्हाला दिसावं म्हणून मी बऱ्यापैकी जाड अशी दोरी घेतलेली आहे. लॅबमध्ये आपण प्रॅक्टिकल करताना याच्यापेक्षा थिन आपण स्ट्रिंग घेत असतो. आणि इथे मी हातात धरतोय. लॅबमध्ये आपण एक्सपेरिमेंट करताना हे एखाद्या फिक्स्ड सपोर्टला, स्टँडला आपण सस्पेंड करत असतो. तर हा आहे आपला सिंपल पेंडुलम, प्रॅक्टिकली आपण जे यूज करणार आहोत. ओके, याच्यामध्ये दोन टर्म्स नीट लक्षात घ्यायचं. त्यातला पहिला जो टर्म आहे ज्याला आपण म्हणणार आहोत लेंथ ऑफ पेंडुलम. ओके, लेंथ ऑफ पेंडुलम, इट इज इंडिकेटेड एज कॅपिटल E. लेंथ ऑफ पेंडुलम म्हणजे काय? इट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे जिथे आपण तो रिजिड सपोर्टला अटॅच केलं, पॉइंट ऑफ सस्पेन्शन.
टू द CG, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉल. ओके, या बॉबचा CG इथे पॉइंट पास आहे. प्रॅक्टिकली आपला पेंडुलम कसा आहे, इट इज हॅव्हिंग अ स्मॉल स्फिअर. या स्फिअरचा सेंटर म्हणजे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल. ओके, तर ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉल टू दिस पॉइंट ऑफ सस्पेन्शन, यांच्यातला जो डिस्टन्स असेल याला म्हणायचं लेंथ ऑफ पेंडुलम. इट इज इंडिकेटेड ॲज कॅपिटल Z. ओके, ही एक टर्म समजून घ्या. दुसरं आहे ती म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन. व्हॉट इज दॅट इक्विलिब्रियम पोझिशन इज? समजा ह्या पेंडुलमला मी काहीच ऑसिलेशन्स नाही दिले, प्लस त्याला डिस्टर्ब नाही केला, तर काय होईल? द CG ऑफ दिस बॉब इट विल कम एक्झॅक्टली बिलो द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. ओके, when the bob, the pendulum is not displaced, जेव्हा त्याला काहीच डिस्प्लेसमेंट नाही आहे, तेव्हा काय होईल? the center of gravity of the bob is exactly below the point of suspension. This position, this situation, this position, we call it as the equilibrium situation or equilibrium position. Okay, ह्या पोझिशनला आपण काय म्हणणार आहोत? इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, सो in this situation we have the equilibrium position where this CG is exactly below the point of suspension. Okay, हे आपण समजू. Now if we displace this bob from its equilibrium position, समजा ह्या बॉबला आपण डिस्प्लेस केला, याला इक्विलिब्रियम पोझिशन पासून थोडासा डिस्टर्ब केला आणि सोडून दिला, त्याला समजा आपण इथपर्यंत नेला आणि सोडून दिला, तर काय होईल? दिस बॉब विल परफॉर्म SHM. ओके, हा बॉब जो आहे तो SHM परफॉर्म होतो. म्हणजे हा इथून सोडून दिला तर इक्विलिब्रियमला येईल, मग नंतर लेफ्टला जाईल, मग पुन्हा इक्विलिब्रियमला येईल, राईटला जाईल आणि हा या प्रकारे ऑसिलेट किंवा व्हायब्रेट व्हायला लागेल. ओके, इट विल स्टार्ट ऑसिलेटिंग अँड दीज ऑसिलेशन्स आर SHM. हे ऑसिलेशन्स SHM असतील अंडर सर्टन कंडिशन. काही कंडिशन्समध्येच हे ऑसिलेशन्स, सिंपल पेंडुलमचे हे जे काही ऑसिलेशन्स आहेत, या ऑसिलेशन्सना आपण SHM म्हणू शकतो. ओके, म्हणजे माझ्याकडे हा सिंपल पेंडुलम आहे आणि तो जर मी समजा इक्विलिब्रियम पासून डिस्टर्ब केला आणि सोडून दिला, तर हा या प्रकारे ऑसिलेट करेल आणि हे ऑसिलेशन्स SHM म्हणू शकतो. कधी? काही कंडिशन्समध्ये. काय कंडिशन आहे? तर पहिला कंडिशन आहे कंडिशन फॉर द ऑसिलेशन्स ऑफ पेंडुलम टू बी SHM. ओके, फर्स्ट कंडिशन इज दैट दिस थीटा angle made by this length, okay, string with the equilibrium position. Okay, हा maximum जो काही angle असणार आहे, this angle should be very very small. Okay, angle of pendulum should be very small. किती small? तर जेवढा कमी तेवढा तुम्ही चांगल्या परफेक्ट SHM सिंपल हार्मोनिक मोशन्स मिळवू शकता. नॉर्मली हा थीटा जो काही असणार आहे, दिस थीटा शुड बी लेस दॅन 10 डिग्री. ओके, 10 डिग्रीपेक्षाही कमी पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे ऑसिलेशन्स SHM म्हणता येते. ओके, दिस इज द फर्स्ट कंडिशन. सेकंड, द लेंथ ऑफ द पेंडुलम शुड बी लार्ज इनफ. हा जेवढा मोठा स्ट्रिंग घेणार, जेवढा मोठा पेंडुलम घेणार, तेवढे ऑसिलेशन्स हे SHM असते. ओके, त्याला काय कारण आहे? जर तुम्ही लेंथ कमी घेतला तर हा कर्व पाथ राहील. ओके, आणि जेवढा तुम्ही लेंथ मोठा घ्याल तेवढा हा पाथ जो आहे तो स्ट्रेट लाईन होणार. ओके, म्हणजेच काय? दिस विल बी अ लिनियर SHM. ओके, त्यावेळी लिनियर SHM म्हणून ते परफॉर्म. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा कंडिशन काय आहे?
the oscillation should be restricted to a single vertical plane. हे ऑसिलेशन्स एकाच प्लेन मध्ये कन्फाइंड व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जर समजा ह्या प्लेन मध्ये डिस्प्लेस केला तर हे ह्याच प्लेन मध्ये ऑसिलेशन्स असायला पाहिजे. त्याचा प्लेन रोटेट होता कामा नये. हे 3 डायमेन्शन पटकन दिसेल. मी जर समजा ह्याचे ऑसिलेशन्स ह्या प्लेन मध्ये घेतोय तर हे थ्रू आउट ह्याच प्लेन मध्ये असायला पाहिजे. आता प्लेन बदलला, हा आता असा होतो, हे होता कामा नये. एका प्लेन मध्ये ऑसिलेशन असतील तर त्याच प्लेन मध्ये ऑसिलेट व्हायला पाहिजे. The oscillation should be restricted in one particular plane. एकाच प्लेन मध्ये पाहिजे. ते चुकून पुन्हा नंतर जर असे व्हायला लागले ऑसिलेशन्स, रिव्हॉल्व व्हायला लागला, ओके, इथे प्लेन बदलतोय, ओके, हे सिंपल ऑसिलेशन्स नाही. These are not SHM. Okay, for the oscillations of simple pendulum to be SHM, this vertical plane should be a single one. Okay, एकाच प्लेन मध्ये हे ऑसिलेट व्हायला पाहिजे. हा प्लेन बदलता कामा नये. ओके, हा जो काही प्लेन आहे तो बदलायचा नाही. तुम्ही जर ह्या प्लेन मध्ये जर तुम्ही व्हायब्रेशन घेत असाल, ओके, ह्या प्लेन मध्ये घेत असाल तर ह्याच प्लेन मध्ये व्हायब्रेशन्स पाहिजे. हा प्लेन बदलता कामा नये. ओके, सो ऑसिलेशन शुड बी कन्फाइंड इन वन पर्टिक्युलर प्लेन ओनली. ओके, अंडर these 3 conditions the oscillations of this bob of the simple pendulum can be called as simple harmonic motions. ओके, त्यांना आपण सिंपल हार्मोनिक मोशन्स म्हणू शकतो. आणि हे आपल्याला प्रूव्ह करता येतं की आपण करणार आहोत. कसं करणार बघा. सपोज वी आर हॅव्हिंग अ पेंड्युलम ऑफ लेंथ कॅपिटल L and in that a mass m is suspended. Okay, suppose we are having a pendulum in which a bob of mass say capital M, it is suspended by a string of length say L. Okay, suppose this is the displaced position of the pendulum. Okay, when you displace it then it will start oscillating. Okay, say this OA is the equilibrium position. म्हणजे हा OA जो आहे तो इक्विलिब्रियम पोझिशन, हा जो आहे तो डिस्प्लेस्ड पोझिशन आहे. ओके, समजा ही पोझिशन काहीतरी B म्हणू आपण. तो B कडनं A ला येणार, ओके, पुन्हा इकडे जाईल लेफ्टला आणि इथे काहीतरी C पोझिशनला पुन्हा येईल. ओके, पुन्हा C पासून पुन्हा A B आणि अशा ऑसिलेशन्स कंटिन्यू होतील. सपोज दिस इज द अँगल थीटा, ज्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ पेंडुलम. ओके, अँगल ऑफ दिस पेंडुलम, the length it makes an angle theta with the vertical, त्याला आपण म्हणतोय angle of pendulum. Okay, let m be the mass of the bob of the pendulum. Okay, या बॉबचा मास m, capital L is the length of pendulum. Length of pendulum म्हणजे काय? It is the distance from the CG to the point of suspension. यांच्यामधला तो डिस्टन्स म्हणजे त्याला आपण म्हणतोय लेंथ ऑफ pendulum. Under this displaced condition, there are two forces acting on this pendulum. Okay, this bob. या बॉब वरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक पहिला जो फोर्स आहे that is the weight of the bob, gravitational force mg, which is acting vertically downward. Okay, weight mg which is acting vertically downward. हा असणार आहे weight mg. दूसरा फोर्स जो असणार आहे सेकंड फोर्स, that is the tension in the string. Tension in the string is always along the length of the string. Okay, या टेंशन ला मी इंडिकेट करतो T prime. Okay, so there are two forces acting on the bob. The first one, that is the weight of the bob mg, which is vertically downward always, and the second one
that is the tension in the string, that I will indicate as T dash, T prime, okay, T prime, which is always along the length of the string. त्याचा मीनिंग काय? mg जो आहे तो नेहमीच डाउनवर्ड असणार आहे, बॉब कुठेही असते mg ची डायरेक्शन बदलत नाही, पण हा टी प्राइम टेन्शन मात्र त्याची डायरेक्शन बदलते. जेव्हा बॉब इथे असेल हा इकडे असणार अलॉंग द लेंथ, म्हणजे टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन असणार आहे. बॉब जर इथे असेल तर इकडे असा असणार आहे, बॉब जर इथे आला तर असा असणार. ओके, सर टेन्शनची डायरेक्शन बदलू शकते. ओके, नाउ इन दिस डिस्प्लेस्ड पोझिशन to balance the forces we resolve this weight mg. Okay, हा weight mg जो आहे तो आपण रिझॉल्व कसे रिझॉल्व करणार? त्याच्यासाठी हा ट्रायंगल रेक्टँगल आपण कंप्लीट करू. म्हणजे हा जो लेंथ आहे तो मी पुढे एक्सटेंड केला. ओके, याला एक परपेंडिक्युलर काढलं. ओके, आणि हा जो काही असणार आहे हा रेक्टँगल मी कंप्लीट करू. ओके, हा रेक्टँगल कंप्लीट करू. म्हणजे हा जो काही वेट mg असणार आहे, दिस वेट mg can be resolved into two components. This is one component and this is the second component. Okay, मी डायग्राम कसं काढतोय ते नीट लक्षात आलं असेल. पहिल्यांदा मी हा रेक्टँगल कंप्लीट केला. ओके, आणि नंतर मग त्या रेक्टँगलचे हे दोन साइड्स घेतले, म्हणजे हे झाले रिझॉल्व कॉम्पोनंट्स ऑफ दॅट mg. ओके, इफ दिस इज द अँगल थीटा देन दिस इज ऑल्सो अँगल थीटा. ओके, इफ दिस इज अँगल थीटा देन दिस कॉम्पोनंट विल बी mg cos theta. ओके, आपल्याला माहिती आहे the component which is near to the theta is cos component, so this will be mg cos theta, and the remaining component is mg sin theta. Okay, so we can resolve the weight mg into two components. The first component, that is mg cos theta, which is opposite to the tension. Okay, हा टेन्शनला अपोजिट आहे, एक्झॅक्टली अपोजिट. ओके, दॅट्स व्हाय दिस mg cos theta will balances the t prime. Second component, that is the mg sin theta, which is perpendicular to the length of string and is towards the equilibrium position. इक्विलिब्रियम म्हणून किंवा मीन पोझिशन कडे असतो. ओके, दिस mg sin theta इज अनबॅलन्स्ड कॉम्पोनंट. या mg cos theta ला बॅलन्स करायला हा t प्राइम आहे. mg cos theta इज बॅलन्स्ड बाय t प्राइम बिकॉज mg cos theta इज अपोजिट टू द t प्राइम. दिस mg sin theta इट इज नॉट बॅलन्स्ड. याला बॅलन्स करायला दुसरा कुठलाही फोर्स नाही. म्हणजेच काय, दिस mg sin theta which is towards the equilibrium position, which is towards the center, which is towards the mean position, this will act like the restoring force. Okay, this unbalanced component mg sin theta will be the restoring force. Okay, so t prime is balanced by mg cos theta and this mg sin theta will act like a restoring force. Net force acting on the ball will be mg sin theta. Now, if you take the directions of the forces, okay, the force F bar आणि हा mg sin theta या components जर बघितल्या, they are oppositely directed. Okay, कारण थीटा जसा जसा वाढेल, म्हणजे थीटाची डायरेक्शन जर समजा मी अशी घेतली तर फोर्सची डायरेक्शन इकडे. थीटा या डायरेक्शनमध्ये वाढतोय तर फोर्स मात्र टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणजे थीटा आपण असा मोजतो.
पासून अवे, पण फोर्स मात्र टुवर्ड्स द मीन. That's why I have to write this F as minus mg sin theta, because F and theta are oppositely directed. Okay. Now, if theta is very small, जी की नेसेसरी कंडिशन आहे कशासाठी, फॉर दिस मोशन टू बी एज SHM, then this AB will be very small as compared to this OA or OB. या लेंथच्या कंपॅरिझनने ही AB जी आहे ती खूप लहान आहे, आणि ही डिस्प्लेसमेंट मी समजा म्हणजे x, जी की मी आता लिनियर अज्यूम करू शकतो कारण हा x खूप छोटा आहे. ओके, हा कर्व्ड पाथच्या ऐवजी त्याला स्मॉल डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. ओके, इफ थीटा इज व्हेरी स्मॉल, that means if this x is very small, okay, as compared to this length capital L, then I can write this sin theta nearly equal to theta. याला मी कसं लिहू शकतो, sin theta is nearly equal to theta. म्हणजेच मला f काय लिहिता येईल, f will be equal to minus mg into theta. अजून एक आपल्याला माहिती आहे की थीटा इज व्हेरी स्मॉल, दिस थीटा कॅन बी रिटन ॲज आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. ओके, इट इज आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. इथे आर्क लेंथ म्हणजे काय, तर हा डिस्प्लेसमेंट AB म्हणजेच x, आणि रेडियस म्हणजेच काय, हा लेंथ ऑफ द पेंडुलम, that is L. Therefore I can write this F is equal to minus mg into x upon L, or I can write this F as minus mg upon L into x. Okay, थोडासा ह्या इक्वेशन कडे बघा. In this equation, for a given pendulum at a given place, आपला पेंडुलम जर समजा आपण फिक्स ठेवलेला आहे आणि एखाद्या ठिकाणी the mass of the bob, length of the pendulum, they are fixed for a given pendulum, and g, gravitational acceleration, is constant at a place. Okay, त्यामुळे ही कंडिशन महत्त्वाची आहे. For a given pendulum at a given place, this bracket is constant. Okay, हे नीट लक्षात घ्या. For a given pendulum m and l are fixed, and at a given place त्या ठिकाणी g constant असणार आहे. म्हणजेच काय, I can write this f is directly proportional to minus x. Okay, f is directly proportional to minus x कारण हा constant आहे. आता ही कंडिशन म्हणजे कशाची आहे, this is the condition of SHM, where the restoring force acting on the particle is directly proportional to the displacement and is directed opposite to the direction of the displacement. Force and displacements are opposite in direction. That's why this bob of the simple pendulum, it is performing SHM. त्यामुळे आपण या बॉबच्या ह्या मोशनला SHM म्हणू शकतो. तर आपल्याला ही कंडिशन प्रूव्ह करता येईल. पण हे सगळं करत असताना आपण जे रिस्ट्रिक्शन्स घेतले ते लक्षात ठेवायचे. दॅट थीटा शुड बी व्हेरी स्मॉल. ही कंडिशन जर आपण लिहिली नाही, ही कंडिशन जर आपण घेतली नाही, तर हे पुढचं आपल्याला करता येत नाही. त्यामुळे ही कंडिशन आली. इफ थीटा इज व्हेरी स्मॉल, देन ओनली यू कॅन कॉल दीज ऑसिलेशन्स ॲज SHM. तेव्हाच या ऑसिलेशन्सला आपण SHM म्हणू शकतो. ओके, आता आपण हे SHM आहे प्रूव्ह केलं. याच्यावर आपल्याला त्याचं टाइम पिरियड काढता येईल का? येस, काढता येईल. ओके, कसं काढायचं बघा. Since for pendulum we are having f is equal to minus mg upon L into x, okay, and we have proved that this is nothing but SHM. Okay, and for an SHM what we have, f is equal to minus omega square x.
तुम्हाला टाइम पिरियड काढता येईल का सिंपल पेंडुलमचा? काढता येईल. कसं काढता येईल बघा. वी हॅव द फॉर सिंपल पेंडुलम वी हॅव फोर्स F is equal to minus mg upon L into x. Therefore, acceleration is equal to F upon m. That will be equal to F upon m म्हणजे किती असणार आहे? It will be minus g upon L into x. बरोबर? But for an SHM, what is acceleration? SHM मध्ये acceleration किती असतं? आपण इक्वेशन डिराइव केलं होतं. It is minus omega square x. Okay, the expression for acceleration at position x, acceleration is minus omega square x. Okay, comparing these two equations, comparing 1 and 2, what you will get? Omega square is equal to g upon L. Therefore, omega is equal to under root g upon L. Now, what is omega? Omega is 2 pi upon t, where t is the time period. Notations confuse करो का? Capital T time period, t prime, t dash. Okay, it is the tension. Okay, t prime म्हणजे tension, t म्हणजे time. So 2 pi upon t is equal to under root g by L. Therefore, time period of the pendulum is 2 pi under root L upon g. Okay, so this is the expression for time period of a simple pendulum. Okay, ह्या एक्सप्रेशन मधून आपल्याला काही गोष्टी कळतात. ते काय? त्यालाच आपण म्हणणार आहोत लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. What are these laws? The first observation that we call it as law of length. Law of length. The time period of a simple pendulum is directly proportional to square root of length of the pendulum. Time period of simple pendulum is directly proportional to square root of length of the pendulum. Okay? त्याचा मीनिंग काय? ह्याच्यासाठी एक कंडिशन आहे जी कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजेच काय? तुम्ही एकाच लोकेशन वरती हे सगळं करायला पाहिजे. ओके, द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द पेंडुलम ॲट अ गिवन प्लेस. याचा मीनिंग काय? जेवढा पेंडुलमची लेंथ जास्त तेवढी त्याची टाइम पिरियड जास्त असणार आहे. जेवढा लेंथ कमी तेवढा त्याचा टाइम पिरियड कमी. ओके, सेकंड, दॅट इज द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. Okay, law of gravitational acceleration. काय law of gravitational acceleration? For a given pendulum, म्हणजे L constant. For a given pendulum, this time period of the pendulum is inversely proportional to square root of gravitational acceleration. Time period of a given pendulum is inversely proportional to square root of gravitational acceleration. A law of gravitational acceleration. Third one, that we call it as law of mass. Okay, what is that law of mass? The time period of simple pendulum is independent of the mass of the bob. Okay, या बॉबच्या मास वरती टाइम पिरियड डिपेंड करत नाही. हे खूप महत्त्वाचं कन्फ्युजन आहे. ओके, इट ओनली डिपेंड्स ऑन द L. ओके, टाइम पिरियड ह्या पेंडुलमचा त्या बॉबचा मास किती आहे, तो कमी वजनाचा आहे का जास्त वजनाचा आहे याच्यावरती डिपेंड करत नाही. ते फक्त हा लेंथ किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. याचा मीनिंग काय होतं की समजा ह्या सिंपल पेंडुलम मध्ये ह्या मेटल बॉबच्या ऐवजी मी इथे समजा हा चॉक सस्पेंड केला, कीपिंग द लेंथ सेम, लेंथ तेवढाच ठेवायचा. आता चॉकचं वजन कमी असणार, मास कमी आहे, बॉबचा मास जास्त आहे. तरी सुद्धा जेव्हा तुम्ही हे दोन्ही समजा चॉक ऑसिलेट केलात काय किंवा बॉब ऑसिलेट केलात काय, दोन्हींचा टाइम पिरियड सेम आहे.
Okay, that is the law of mass. Okay, that means the time period of the simple pendulum is independent of the mass of the ball. आणि शेवटचा चौथा, that is law of isochronous. याचा मीनिंग काय? The time period of simple pendulum is independent of the amplitude of the SHM. म्हणजे हा amplitude तुम्ही जास्त देताय का कमी देताय याच्यावरती डिपेंड करत नाही. ओके, amplitude वरती हे डिपेंड करत नाही, कुठे amplitude आलेला नाही. ओके, पण हे amplitude वरती डिपेंड करत नाही. हे कधी म्हणू शकतो आपण? तर पुन्हा हे सगळं कंडिशन्स आहेत. कोणत्या? की दॅट थीटा शुड बी व्हेरी व्हेरी स्मॉल, आपण जो घेतलेला होता. ओके, ऑसिलेशनचा जो थीटा आहे तो खूप कमी असेल तरच हे सगळं ट्रू आहे. ओके, सो दीज आर दी लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. आता ह्या सिंपल पेंडुलम मधला एक स्पेशल टाइप आहे, तो एक जस्ट आपण बघूया. That pendulum, that special pendulum, we call it as seconds pendulum. Okay, याला आपण काय म्हणणार आहोत? Seconds pendulum. What is seconds pendulum? Seconds pendulum is a simple pendulum having time period capital T of 2 सेकंद. ओके, असा पेंडुलम, असा सिंपल पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड t हा 2 सेकंदाचा आहे, अशा पेंडुलमला म्हणायचा सेकंड्स पेंडुलम. हा पेंडुलम जुन्या क्लॉक्स मध्ये वापरला जायचा. ओके, त्यामुळे हा प्रॅक्टिकली यूज केला गेलेला किंवा आपण करतो टाइम मोजण्यासाठी हा पेंडुलम आहे. याचा मीनिंग काय? की ह्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला, ओके, एक ऑसिलेशन याचा मीनिंग काय? जिथनं सुरू झाला पुन्हा तिथे यायला, त्याच फेजला यायला. ओके, एक ऑसिलेशन कंप्लीट करायला 2 सेकंद लागतात. याचा मीनिंग काय होतं बघा? इथून इकडे जायला 1 सेकंद आणि पुन्हा इथून इकडे यायला 1 सेकंद. एक ऑसिलेशनला 2 सेकंद. ओके, या लेंथला सिंगल पेंडुलम होत नाही. या सेकंड पेंडुलम साठीची लेंथ आपण काढणार आहोत ती जवळपास 1 मीटर असते. ओके, तर व्हॉट इज सेकंड पेंडुलम? इट इज अ सिंपल पेंडुलम whose टाइम पिरियड इज 2 सेकंड. याच्यावर आपण लेंथ ऑफ दी सेकंड पेंडुलम काढू शकतो. सिन्स टाइम पिरियड t इट इज इक्वल टू 2 पाय √L/G. Therefore I can write time period of second pendulum is 2 is equal to 2 pi √L/G. Cancelling this 2 with this 2. Therefore 1/pi it is equal to √L/G. Okay, squaring both sides, what you will get? 1/pi square is equal to L/G, or L is equal to G/pi square. Okay, the length of second pendulum is G/pi square. तो आपल्याला माहिती आहे G, gravitational acceleration, it is not constant throughout the planet. आपल्या पूर्ण पृथ्वीवरती हा G काही कॉन्स्टंट नाही. ओके, G ची व्हॅल्यू पोल वरती जास्त आणि इक्वेटर वरती कमी असते. ओके, त्याचप्रमाणे ही G ची व्हॅल्यू अल्टिट्यूड वरती पण डिपेंड करते. ऑन द सरफेस G ची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. जसं जसं तुम्ही अर्थच्या सरफेसच्या वरती जाल किंवा अर्थच्या सरफेसच्या आत जाल G ची व्हॅल्यू कमी कमी होत जात असते. म्हणजे काय? लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इट डिपेंड ऑन द पोझिशन, लोकेशन where you are using that second pendulum. ओके, ज्या ठिकाणी आपण सेकंड पेंडुलम वापरतोय त्या ठिकाणच्या G वरती, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन वरती याची लेंथ डिपेंड करणार. साधारण आपल्याला माहिती आहे की G ची व्हॅल्यू ही ऑन द अर्थ सरफेस 9.8 च्या आसपास असते. पाय स्क्वेअर म्हणजे हा 3.14 चा स्क्वेअर, हा आपण काहीतरी 9 च्या आसपास येईल.
म्हणजे g अपॉन पाय स्क्वेअर इट इज नियरली इक्वल टू 1. ओके, त्यामुळे मी म्हटलं होतं की L लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ऑन द अर्थ सरफेस इज नियरली इक्वल टू 1 मीटर अर्थ सरफेस. ओके, so this is all about the second pendulum which is used in the watches to measure the timing. Okay, शेवटचा एक छोटा बिट that is the comparison between the conical pendulum and simple pendulum. ओके, त्याच्या मोशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये लगेच आपल्याला फरक जाणवतो. इन केस ऑफ कोनिकल पेंडुलम what is the motion of the bob? In conical pendulum what you do? तुमच्याकडे काय असतं, एक सिंपल पेंडुलमच येतो ॲक्च्युली. त्याला पहिल्यांदा तुम्ही काय करता, मीन पोझिशनपासून डिस्प्लेस करता आणि नंतर ह्या बॉबला आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व करतो. ओके, या पद्धतीने ते रिव्हॉल्व करतो. सो इन केस ऑफ द कोनिकल पेंडुलम द बॉब इज परफॉर्मिंग circular motion. Okay, it is performing circular motion in horizontal plane. म्हणजे हा बॉब जो आहे तो हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये हा सर्क्युलर मोशन रिव्होल्यूशन्स परफॉर्म करतो. पण तेच जर सिंपल पेंडुलम मध्ये जर बघितलं तर इथे मोशन कसं आहे बघा. इथे आपण काय करतो, सेम अरेंजमेंट, पण इथे आपण याला फक्त मीन पोझिशन पासून डिस्प्लेस करणार आणि रिलीज करणार. सो दिस विल परफॉर्म SHM. ओके, हियर बॉब विल परफॉर्म SHM आणि कोणत्या प्लेन मध्ये, इन द व्हर्टिकल प्लेन. ओके, इट विल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन इन व्हर्टिकल प्लेन. ओके, आणि फोर्सेस जर बघितलं तुम्ही, इथे फोर्सेस कसे रिझॉल्व केले ते बघा. इथे एक पहिला फोर्स असणार आहे तो वेट mg विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि हा आपण रिझॉल्व करत नाही. इथे आपण काय केला होता, तर हा जो टेन्शन T' आहे तो आपण रिझॉल्व केला होता. ओके, याचं डेरिव्हेशन लास्ट चॅप्टर रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण बघितलं होतं. दिस इज द अँगल थीटा, देन यू कॅन रिझॉल्व दिस T' लाईक दिस, कंप्लीट दिस रेक्टँगल. दिस विल बी angle theta, so this will be T prime cos theta component and this component will be T prime sin theta. This T prime cos theta is balanced by the weight mg and the unbalanced T prime sin theta, it is providing the necessary CPF for the circular motion of the bob. या बॉबच्या सर्क्युलर मोशनसाठी हा जो कॉम्पोनंट T prime sin theta आहे, टेन्शनचा कॉम्पोनंट, तो CPF प्रोव्हाइड करतो. इथे फोर्सेस कसे आहेत बघा. इथे फोर्सेस आपण आत्ताच बघितले होते. हियर वेट mg विच इज डाऊनवर्ड, टेन्शन T प्राइम विच इज अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि रिझॉल्व काय केलं होतं आपण, वेट mg. या पद्धतीने आपण रेक्टँगल कंप्लीट करून इथे आपण रिझोल्युशन केलं होतं. आणि ह्याला काहीतरी आपण, हा जर थीटा असेल तर हा mg cos थीटा आणि हा mg sin थीटा. ओके, आणि आपण म्हणलो होतो T prime is balanced by mg cos theta and this mg sin theta which is unbalanced. Okay, mg sin theta unbalanced component that is providing the restoring force for the SHM. Okay, तर हा इथे टेन्शन, it is providing the CPF for the circular motion of the bob. Here weight is providing the restoring for the SHM, sorry, simple harmonic motion of the bob. Okay, third point जो दोन्ही मधला डिफरन्स आहे, तर इथे टोटल एनर्जी दोन्ही केसेस मध्ये कंझर्व होते. कुठल्याही प्रोसेस मध्ये टोटल एनर्जी कंझर्व होते, पण इथे Ke and Pe they are individually conserved, they remain constant. Okay, Ke स्वतंत्रपणे कॉन्स्टंट राहणार, Pe पण स्वतंत्रपणे कॉन्स्टंट राहणार. त्याला कारण काय, तर इथे वेलोसिटी ऑफ द बॉब ही काय बदलत नसते. कॉन्स्टंट वेलोसिटी जातो म्हणजे Ke कॉन्स्टंट असणार. इथे त्याची काय हाईट पण चेंज होत नाही किंवा कोणताही रिस्टोरिंग फोर्स ह्याच्यावरती नाही, म्हणून Pe सुद्धा कॉन्स्टंट असणार. पण इथे तसं नाही. इथे मात्र Ke and Pe continuously goes on changing. Okay,
केईचं एक्सप्रेशन आपण बघितलं होतं. केई किती असते हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि पीई किती असते इट इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. सो द केई अँड पी विल डिपेंड ऑन द पोझिशन ऑफ द बॉल. या एक्स वरती ते डिपेंड करतं. ओके म्हणजे केई अँड पी कमी जास्त हे होत जातं. तसं इथे होणार. ओके पण टोटल एनर्जी दोन्हीकडे ही कॉन्स्टंट आहे. आणि शेवटचा एक महत्त्वाचा डिफरन्स जो दोन्हीमध्ये आहे तो म्हणजे टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम टी याचं एक्सप्रेशन बरेच आपण डिराईव्ह केले होते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. आपल्या कंपॅरिझनला जे लागणार आहे तो हा टी इज इक्वल टू 2 पाय अंडर एल कॉस थीटा अपॉन जी असा एक डेरिव्हेशन आपण तिथे केलं होतं. ओके आणि इथे टाइम पिरियड काय आलं होतं तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम P is equal to 2 pi under root L upon G. सगळ्यात महत्त्वाचं काय तर इथे हा थीटावरती डिपेंड करतो. ओके अँगल ऑफ दॅट कोन त्याच्यावरती हा टाइम पिरियड डिपेंड करतो. हा टाइम पिरियड या थीटावरती डिपेंड करत नाही. ओके सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन द कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. ओके सो दिस इज ऑल अबाउट दी simple pendulum.